पूर्वजांनी चूक केलेली ती चूक आम्हाला दुरुस्त करावी लागणार आहे आणि म्हणून भराभर 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 हे लिपीमधलं शास्त्र मराठीमध्ये आणायला सुरुवात केली आणि बघता बघता आमचं शास्त्र सगळं ह्या देवनागरी मराठी लिपीमध्ये येऊन गेलेलं आहे. आता खरोखरच त्या प्राध्यापक लोकांनी असं का सांगितलं की तुमच्या पूर्वजांना कळत नव्हतं, त्यांनी लिपीमध्ये करून चूक केली? तर त्याचं तुम्हाला कारण सांगतो. कारण असं आहे की आपल्या देशावर इंग्रजांची सत्ता होती किती वर्ष? 150 वर्षे. 1857 मध्ये प्लासीची लढाई उठाव झाला. त्याच्या आधी प्लासीची लढाई झाली. इंग्रज स्थिर झाले आणि इंग्रजांनी एक चांगलं कार्य केलं. कोणतं चांगलं कार्य केलं? की शिक्षणाचा प्रसार केला देशभर. शाळा, विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठ स्थापन केले आणि शिक्षणाचा प्रसार केला. याच्यामुळे सगळा भारत त्यांच्या आवाक्यात आला. एक चांगली गोष्ट केली. पण तेच करत असताना त्यांनी एक कपट नीती अवलंबिली की इथल्या लोकांना, इथल्या भारतीय लोकांना जर त्यांच्या पूर्वजांचा स्वाभिमान जर जागृत झाला तर ते आपली गुलामी स्वीकारणार नाहीत. आणि म्हणून इथल्या लोकांच्या मनामध्ये ना पूर्वजांचा स्वाभिमान नष्ट करण्याचं कार्य केलं त्यांनी. आणि त्यांनी इथल्या लोकांना सांगितलं की तुमचे गुरुजन लोक अज्ञानी होते, मूर्ख होते. काय सांगितलं? तुमचे पूर्वज अज्ञानी होते, मूर्ख होते. मग पूर्वजांचा अनादर उत्पन्न झाला की मग हे लोकांचा स्वाभिमान नष्ट झाला. नष्ट झाले की त्यांच्यावर गुलामगिरी लादणं सोपं झालं, म्हणजे आपलं राज्य स्थिर होईल. आणि म्हणून त्यांनी तसं सांगायला सुरुवात केल्यावर हिंदू लोकांवर असा परिणाम झाला की ते आपले महाभारत रामायण हे काल्पनिक समजू लागले. आणि 5000 वर्षापूर्वी काही नाही, हे सगळे माकडाची उत्पत्ती आहे. माकडापासून माणूस उत्क्रांत होत गेला असा एक चार्ल्स डार्विननी सिद्धांत मांडलेला. आणि माकडाचे माणसं झाले असं मानायला लागले. रामायण महाभारत हे सगळं काल्पनिक मानायला लागले. तो परिणाम हिंदू लोकांवर झाला. आणि त्या हिंदूचा उपपंथ असलेल्या मानवपंथावर काय परिणाम झाला की आमचे गुरुजन अज्ञानी होते म्हणून लिपीमध्ये लिहिलं. आणि मग गुरुजनांना जर आपण दोषी ठरवायला लागलं तर आपला स्वाभिमान नष्ट झाला का नाही? आपल्या पूर्वजांना जर विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये म्हणलं होते की आमच्या भारतात इंग्रजांनी पहिला धडा दिला पहिलीच्या मुलाला, तुझा बाप मूर्ख होता. आणि त्यामुळं आपण लिपीमधलं शास्त्र भर मराठीमध्ये आणलं आणि आपला स्वाभिमान नष्ट. पण आता जागृती आलेली आहे. पुन्हा हे सगळे लोक आपापल्या परंपरा पाळायला लागलेत. मग आपण पुन्हा आपलं शास्त्र लिपीमध्ये शिकणं योग्य आहे की नाही सांगा? बरोबर आहे की नाही? शिकलं पाहिजे लिपीमध्ये. त्या 4 गठ्ठे बघा, 2000 सूत्रपाठ मी छापले. मला काही सज्जन लोकांनी मला सल्ला दिला, कोण घेणार आहे ते लिपी मधले, उगाच 1 लाख रुपये कशाला गुंतवता तुम्ही? गुंतवले त्या पाठी, घेऊ न घेऊ 1-1 सूत्रपाठ मी सगळ्यांना देणार आहे. त्याचा काय छपाई खर्च त्या दानपेटीत टाकायला सांगितलं. आता मी दिली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री कृष्ण कुरुक्षेत्र भूमीवरती अर्जुनाला गीताशास्त्र सांगत होते. आणि गीताशास्त्र सांगत असताना भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की हे अर्जुना, मी परमेश्वर 2 अवस्थेमध्ये आहे. एक अवस्था आहे साकार रूप, श्रीमूर्तीधारी परमेश्वर, सावळा वर्ण, मोर मुकुट, पितांबर आणि बासुरी असा मी श्रीमूर्तीधारी परमेश्वर तुझ्या समोर व्यक्त रूपाने उभा आहे. ही माझी एक अवस्था आहे, साकार रूप. आणि दुसरी माझी पूर्वी अवस्था अशी होती निराकाराची. मला कुठलाच आकार नव्हता. लांब, गोल, चौकोनी, वाटोळा किंवा झाडाची आकृती, पशुची आकृती किंवा मनुष्याची आकृती, कुठलीच आकृती नव्हती. म्हणजे मी निराकार. 2 माझ्या स्थिती आहेत. निराकार अवस्थेमध्ये असताना माझ्या स्वरूपामध्ये दया, मया, कृपा, करुणा हे 4 गुण. त्यापैकी कृपा गुणाचं लक्षण असं आहे की आपल्या जवळचा आनंद कुणाला तरी द्यावा, माझा मोक्षाचा आनंद कुणाला तरी द्यावा, अशी मला प्रबळ इच्छा झाली. कारण माझा स्वभाव कृपा गुणाचं लक्ष आहे दातृत्व, दान देण्याची भावना. मग माझा हा मोक्षाचा आनंद कुणाला द्यावा. आणि मग मी स्वभावात दृष्टी टाकली तर तिथं जीव, देवता आणि प्रपंच हे 3 पदार्थ दिसले. प्रपंचाकडे पाहिलं, याला मोक्ष द्यावा तर हा जड मूळ आहे. हा प्रपंच, याला या मोक्षाचा काही उपयोग नाही, निरर्थक आहे, याला मोक्ष द्यावा.
मग मी देवताकडे दृष्टिक्षेप टाकला तर देवता 81 कोटी 1.25 एवढ्या संख्येमध्ये होत्या, पण त्या बाहेरून दिलेलं सुख किंवा दुःख त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. त्या आपापल्या पंचप्रकाराच्या याच्यामध्ये आनंदामध्ये रममान होत्या, त्यांनाही माझा मोक्ष मिळू शकत नव्हता. मग राहिला जीव. हा जीव देवतेच्या आधाराने तम स्वरूपामध्ये होता आणि ह्या जीवाचं स्वरूप माझं स्वरूप केवळ असल्यामुळं ह्या जीवाला माझा मोक्ष देता येऊ शकत होता आणि हा मोक्षाचा आनंद घेऊ शकत होता. मग मी या जीवाला मोक्षाचा आनंद द्यायचं ठरवलं, परंतु ह्या जीवाच्या स्वरूपामध्ये अविद्या दोष असल्यामुळे या दोषामुळे याला मोक्षाचा आनंद उपभोगता येत नव्हता आणि म्हणून या जीवाला अविद्या दोषातून मुक्त करून आणि मग ह्याला सृष्टीमध्ये आणणं गरजेचं होतं, कारण अविद्येपासून मुक्त झाला तरच मोक्ष घेणार होता. आणि म्हणून मी ही सृष्टी रचना करण्याचं मी ठरवलं आणि या सृष्टीची रचना केली. 14व्या अध्यायामध्ये 3ऱ्या व 4थ्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की या अर्जुना सृष्टीची रचना कशी केली मी. तर भगवंत म्हणतात, मम योनिर महत् ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवति भारत सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्त्या तासां ब्रह्म महद्योनिर अहं बीज प्रदपिता. हे अर्जुना, आणि माझं हे मी या चैतन्य मायेला असं सांगितलं की तू या सृष्टीची रचना कर, आणि तिने या सृष्टीची रचना केली. 4 युगांची स्थापना केली, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, आणि 4 युग स्थापन झाले, सृष्टीची रचना झाली. आणि ब्रह्मदेव त्या आरंभीच्या काळामध्ये बसलेले असताना आणि त्यांना 4 मुख, 4 पुत्र उत्पन्न झाले, सनक, संतारिक, सनंदन, सनातन. आणि या 4 पुत्रांना त्यांनी वेदाचं ज्ञान सांगितलं, 4 वर्णाचं ज्ञान दिलं, तिथं देवता धर्माची स्थापना केली. पण पुढे चालून ब्रह्मदेवाला सुद्धा संदेह निर्माण झाला, त्यावेळेस मी हंस रूपाने अवतरलो आणि मग ब्रह्मदेवाला ब्रह्मविद्याशास्त्र सांगून या परमेश्वर धर्माची मी स्थापना केली. आणि 4 युगापासून माझा कृत, त्रेत, द्वापार आणि कली, अशा प्रकारे 4 युगापासून हा परमेश्वराचा धर्म चालताना कृतयुगामध्ये हंस प्रभू, त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभू, द्वापार युगामध्ये श्री कृष्ण भगवंत आणि कलियुगामध्ये श्री चक्रधर. 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर प्रभूंनी भरवस नगरामध्ये अवतार घेतला. श्री चक्रधर हे नाव धारण केलं आणि जीवांच्या उद्धारासाठी श्री चक्रधर प्रभू महाराष्ट्राच्या दिशेने निघाले. पतित पावन, पतित उद्धारक, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आणि महाराष्ट्रामध्ये रिद्धपूरला आले. ज्ञान शक्तीचा स्वीकार केला. सालवर्णीच्या डोंगरामध्ये 12 वर्ष राहिले. तिथून पुढे विंझी गोंडवाड्याला 12 वर्ष राहिले. तिथून ओरंगळ प्रांतात गेले आणि तिकडून महाराष्ट्रामध्ये आले. आणि महाराष्ट्रामध्ये गावोगावी, खेडो पाडी, झाडी, झोपामध्ये म्हणजे झोपड्यांमध्ये असं प्रवास करत जीवांचा उद्धार करत करत श्री चक्रधर स्वामी जालना. या प्रचंड प्रवासामध्ये प्रभूंनी अनंत जीवांचा उद्धार केला. आंधळ्याला डोळे दिले, मुक्याला वाचा दिली, पांगळ्याला पाय दिले, मेलेले प्रेत शरणावर ठेवलं. त्यांचा परिवार शोकाकुल, दुःखी, आक्रोश ऐकून दया उत्पन्न झाली. ते प्रेत जिवंत केलं. अशा पद्धतीनं अज्ञानी जीवांना ज्ञानबोध करत, दुःख निवारण करत श्री चक्रधर प्रभू महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत करत जालन्याला आले. जालन्याला 2 महिने देवाचा वास्तव्य झाला. 800 वर्षापूर्वीचा हा काळ. 2 महिने वास्तव्य झालं जालन्याला. आणि मग दिवाळी केली. दिवाळी केल्यावर भाऊबीज झाली. आणि भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ती कार्तिक शुद्ध तृतीया, शके 1190, लीळा चरित्रामध्ये स्वच्छ लिहिलेलं आहे. शके 1190 कार्तिक शुद्ध तृतीयेच्या दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हिवरळीवरून निघाले खनेपूरला येण्यासाठी. सोबत नाथोबा, लखुदेवबा, बाईसा असा भक्त परिवार आणि देव हिवरळीवरून खनेपूरला येण्यासाठी निघाले. अरण्य होतं, काट्याकुट्याचा रस्ता होता आणि त्या रस्त्याने चालत चालत देव सकाळी 10-11च्या सुमारास इथं पोहोचले खनेपुरीला. हे खनेपुरीची भूमी आहे. दक्षिण दिशेला इकडे गाव आहे, खवनापूर नाव होतं त्या काळामध्ये. आणि हिवरळीवरून हा पाऊल वाटेचा रस्ता भाटेपूरला जातो. त्या रस्त्याने देव आले. इकडून काजळगावरून एक रस्ता येतो, ह्या रस्त्याला मिळतो आणि दोन्ही रस्ते एकूण भाटेपूरला जातात. आणि अशा या ठिकाणी देव पोहोचले. इथं रस्त्याच्या बाजूला जिथं आपण स्थान दर्शन केलं तिथं बाबळीचं झाड होतं आणि देव बाबळीच्या झाडाखाली आसनस्थ झाले. भक्तजनांनी आसन अंतरलं आणि देव त्या झाडाखाली आसनस्थ झाले. माहीम भट्टांनी लीळेमध्ये स्वच्छ लिहिलेलं आहे, कांटीये तळी आसन, बाबळीच्या झाडाखाली देव बसलेत असं लिहिले. फार मोठा
एक हेतू गर्भ आहे, याच्यामध्ये गर्भित अर्थ आहे. बाबळीच्या झाडाखाली देव बसले, सालबर्डीला देव झाडाखाली बसले होते, पण कोणत्या झाडाखाली बसले होते हे लिहिलं नाही. पण इथं माईन भट्टांनी लिहिलं कांती तळी असल. आणि माईन भट्टांना सूचित करायचं होतं की हा ईश्वर दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू आहे, पतित पावन, पतित उद्धारक आहे, करुणामूर्ती आहे. बाबळीच्या झाडाखाली बसलेले देव. या अरण्यामध्ये अनेक प्रकारचे झाड आहेत, फळांचे झाड आहेत, फुलांचे झाड आहेत, मोठमोठे वृक्ष आहेत, सावलीचे वृक्ष आहेत, त्याच्यामध्ये बाबळीचं पण झुडूप आहे. जर तुम्ही एखाद्या वेळेस अरण्यात गेले, घटका 2 घटका बसायचं झालं तर तुम्ही चांगल्या झाडाखाली बसाल का झुडपाखाली बसाल? परंतु देव इथं बाबळीच्या झाडाखाली बसले, कारण जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, जे दुःखी आहेत, जे कष्टी आहेत, जे पोळलेले आहेत, जे सासूरवासीने आहेत, जे ज्यांचं म्हणजे हे झालेलं आहे, त्यांना म्हणजे रंजले गांजले, त्यांना दूर लोटलेले आहे, अशा अनाथाचा नाथ, दिनाचा कैवारी, पतित पावन हा ईश्वर अवतार. आणि बाबळीच्या झाडाखाली बसून परमेश्वरांनी सांगितलं की अरे अभागी जीवांनो, तुम्ही रंजले गांजले असले तरी तुमच्या अवतारासाठी मी पतित पावन ईश्वर तुमच्याकडे येत आहे, हे सूचित करण्यासाठी देव इथं बाबळीच्या झाडाखाली बसले. आणि देव बसले, भिक्षेची वेळ झालेली होती. आणि मग आपलं नाथोबा बाईसांनी झोळ्या काढल्या, आपल्या देवाला दंडवत केला, गावात भिक्षेला गेले. थोड्याच वेळात भिक्षा घेऊन आले, देवाला जोडी दृष्टीपूत केली आणि देवाच्या समोर बसले. आणि इथे देवाने निरोपण केलेलं आहे. फार उच्च प्रतीचं निरोपण आहे इथे. टिळा चरित्रामध्ये असे निरोपण फक्त 15-20 असतील. फार उच्च प्रतीचं निरोपण आहे, पण याचा प्रसारच झाला नाही, कारण मागील 200 वर्षी तो कोणी साधूच नव्हते. साधू नसल्यामुळे याचा प्रचार झाला नाही. उच्च प्रतीचं निरूपण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, करुणामूर्ती, दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू परमेश्वर या जीवांचं दुःख बघून त्यांचं हृदय गहिवरून गेलं आणि परमेश्वराच्या श्रीमुखातून उद्गार बाहेर पडले. देव म्हणतात, पुण्य महात्मे हो, हा अवघा जणू ठकला ठेला असे, कवनी यांचे ठक फेडिता नाही. तू का ठकलासी ऐसे कवनी म्हणते नाही. फार अनमोल असं निरूपण देवानी इथे केलेलं आहे. एखादा जर दुःखात असला तर कोणी म्हणत त्याच्या कर्माचं फळ आहे, त्यांनी तसं पाप जोडलं म्हणून तो भोगतोय. परंतु देव म्हणतात त्यांनी त्याला फसवलंय. दुःखी जीवांना फसवले गेलेलं आहे. हा जण थकलेला आहे, यांना चुकीचं ज्ञान सांगितलेलं आहे, यांना चुकीचा रस्ता सांगितलेला आहे. त्या काळातल्या धर्मगुरूंनी या समाजाला म्हणलेलं आहे की तुम्ही देवी देवतेची भक्ती करा, व्रत वैकल्य करा, उपास तापास करा, तुम्ही काय तुम्हाला पीडा झाली तर पक्षाचा बळी द्या देवतेला, 4 पायाचा प्राण्यांचा बळी द्या, आणि असे केलं म्हणजे तुम्ही या दुःखातून मुक्त होणार. असं त्या काळातल्या धर्मगुरूंनी फसवणारं ज्ञान सांगितलं या समाजाला. आणि पुढे जाऊन ते काय म्हणतात की पती मेला की सती जा. त्या काळामध्ये सती प्रथेचं 2 मिनिट सती प्रथेचं फार वर्चस्व होतं. आणि श्री चक्रधर प्रभू हे पाहताय की समाजातलं दुःख देवाचं हे कळून गेले. अरे अरे अरे, अर्धा समाज तर चित्तेवरच मरतोय. सती जातायत. सती जाणं म्हणजे काय? आत्मघात करणं आहे. हे मनुष्य देह आहे, स्त्रीचा असो की पुरुषाचा असो, या देहामध्ये ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महादेव आहे. या शरीरामध्ये 81 कोटी 6 लक्ष 9 देवतांच्या पिंडस्थ आहेत. या देहामध्ये संलग्नाच्या रूपाने प्रत्यक्ष चैतन्य माया आहे. या देहामध्ये जीव सुद्धा वास्तव्य करून आहे. जे ब्रह्मांडामध्ये सगळं ते या देहामध्ये आहे. आणि असा हा मनुष्याचा देह स्वतःचा असेल किंवा समोरच्याचा असेल, त्याचा नाश करणं म्हणजे त्याला 13 प्रकारचे नरक लाखो वर्ष सडत भोगावे लागतात देह नष्ट केल्यामुळे. आणि त्या काळातले धर्मगुरू सांगत होते जा सती, आणि राजाच्या राण्या सुद्धा सती जात होत्या. म्हणजे धर्मगुरूंचं त्या काळातल्या राजघराण्यावरती किती प्रभाव होता. त्या राण्या काही साधारण लोकांचा ऐकून सती जात होत्या का? धर्मगुरूचा ऐकून सांगत जात होत्या. आणि श्री चक्रधर प्रभू म्हणतात की या धर्मगुरूंनी यांना फसवले. हा अवघा जणू ठकला ठेला असे, कवनी यांचे ठक फेडिता नाही. तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही. फसवणारे ज्ञान सांगतात ते सगळे, भगवद्गीतेचं ज्ञान कुणी सांगत नाही. आणि श्री चक्रधर स्वामी म्हणतात की अरे अरे, या जनाला उद्धार करण्यासाठी, दुःखातून सोडविण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत, असं देव निरूपण करत होते इथं. आणि इथे भारद्वाज पक्षी बसलेला होता. आणि त्या पक्षाने पाहिलं की ईश्वर बसलेले.
या जगात सर्वात मोठं आश्चर्य कोणतं आहे? ईश्वर हेच फक्त आश्चर्य आहे. ते म्हणतात चला इकडे बघायला प्रेक्षणीय स्थळे, हा किल्ला बघायला चला, तो राजवाडा बघायला चला. हे आमच्या अगदी तुच्छ बुद्धी आहेत. सर्वात मोठं बघण्यासारखं आश्चर्य कोणतं आहे? ईश्वरी आश्चर्य आहे. आणि तो भारद्वाज पक्षी देवाकडे पाहिला, वेधल्या गेला, देवाच्या जवळ येऊन बसला झुडपावर, देवाच्या श्रीमूर्तीचं दर्शन घेऊ लागला, त्याला आनंद होईल. आणि मग बराच वेळ झालेला होता, निरोपण आटोपलेलं होतं, बाईसांची घालमेल चाललेली होती, बाबाला उशीर झाला या रुग्णाला, बाईसांनी उपार काढला, देवाची कारुगणा झाली, गुरा बिडा झाला. नंतर भक्तिजनांनी वाटून वाटून प्रसाद जेवला, उरलेलं होतं भिक्षेचं देवाचं. भक्तिजनांचं भोजन झालं, तोपर्यंत सूर्य माथ्यावर आला होता. थोड्या वेळ देव थांबले आणि देव निघाले. पुढचा आता उद्धार करण्यासाठी इथल्या जीवांचा, आता जे काही उद्धार अधिकारी जीवांचा झाले निघाले, तो पक्षी सुद्धा उत्पवन करून देवाच्या अशा श्रीमुकुटावरून असं पुढे पुढे गेला आणि पुढे जाऊन रस्त्यामध्ये मध्यभागी बसला आणि देवाच्या श्रीमूर्तीचं अवलोकन करू लागला. उत्पवन हा शब्द आलेला आहे निळ्या चित्रामध्ये. उत्पवन, उत्पवन म्हणजे असं पंख असं खाली लँडिंग करतो ना पक्षी, तर असं फडफड नाही करत, असं येतो आणि असं उठताना असं असं येतो. बरोबर आहे ना? उत्पवन म्हणजे काय? लँडिंग, पंख स्थिर ठेवतो, बरोबर तो जमिनीवर होतो, हलवली की परत वरी जाईल ना. तो उत्पवन शब्द वापरलेला आहे निळ्या चरित्रामध्ये. आणि तो पक्षी देवाच्या माथ्यावर श्रीमुकुटावरून असं उत्पन्न करून समोर येऊन बसला. समोर देव तिथपर्यंत गेले आणि देवानी भक्तिजनांना ते आश्चर्य दाखवलं, तो पक्षी दाखवला. आणि देव विचारतात लखुदेव बाला, पुण्य महात्मे हो, हे पाखरू कौनीय ठाईचे, ऐसे तुम्ही जाणत असा. लखुदेव पुढे येतात, दंडवत करतात, म्हणतात जी जी बाबरीच्या झाडापासून हा पक्षी येतोय. आणि मग देव आश्चर्य सांगतात, आम्ही एवढी वेदशक्ती स्वीकारलेली आहे की माणसे तरी माणसे, पाखिरवे तरी पाखिरवे, गोरुवे तरी गोरुवे, याते देखती आणि पाठी येऊची लागते, हे काही पा. आम्ही एवढी वेदशक्ती धारण केलेली आहे की माणसं असो, पशु असो, पक्षी असो, आमच्या दर्शनाने आमच्याकडे वेधल्या जातात आणि आमच्या मागोमाग येतात. पक्षी सुद्धा आमच्याकडे वेधल्या गेले. भक्तिजनांना मोठं आश्चर्य वाटलं. दोन आश्चर्य इथं सांगितलेले, ती लीळा इतकी महत्वपूर्ण आहे. एक परमेश्वर आश्चर्य आहे आणि दुसरं आश्चर्य सगळा परिवार, सगळं गोत्र, सगळं निवास, सगळं समाज, सगळा नातं गोत्र सोडून आणि त्यांच्याकडे पाठ फिरून देवाच्या दिशेने निघणे, देवाला वेधणे, देवाचाच होऊन जाणे, हे दुसरं आश्चर्य. या लीलेमध्ये दोन आश्चर्य आहेत. एक परमेश्वर आश्चर्य आहे आणि दुसरं परमेश्वराला ओळखून परमेश्वराचा होऊन त्याच्या सोबत निघणं, हे दुसरं आश्चर्य. आणि भक्तिजनांना देवाने सांगितलं, हा देवाने सांगितले पक्षी भेटले आहेत. आणि मग सगळे भक्तिजन ते बघू लागले पक्षाकडे. आश्चर्य वाटलं. अहो, ज्ञान झालं, माणसाला बुद्धी आहे, 2-4 लीळा, 2-4 वचन, 4-5 श्लोक म्हणून आणि त्याला परमेश्वराकडे आणणं सोपं आहे, कारण त्याला समजतं, प्रवचन कळतं ना. पक्षाला कुठं कळाले का प्रवचन? ज्ञान होण्याच्या आधी वेदना, ज्ञान झाल्यावर वेदना, फरक आहे ना. तुम्हाला महत्व सांगितलं परमेश्वराचं म्हणून तुम्ही देवासाठी यात्रेला निघाले, पण त्याला कुणी सांगितलं नाही, तो आधीच निघाला ज्ञान होण्याच्या आधी. आश्चर्याची गोष्ट होती. भक्तिजन चकित झाले. मग तो पक्षी देवाचं दर्शन घेत होता आणि मग नंतर देव त्या पक्षाला म्हणाले, महात्मे हो, आता तुम्ही जा, तुम्ही जिथं आहे तिथून आमचं चिंतन करा. आज्ञेचा भावार्थ काय होता? तुम्ही वन्यजीव आहात, त्या मनुष्याच्या सहवासामध्ये तुम्ही समाधानाने राहू शकणार नाहीत. कारण कुणी त्याच्या पंखाला वडल, कुणी टिपली मारल, न पचणारं खाऊ घालल त्याला. अरण्यातला जीव माणसाच्या संगतीमध्ये समाधानाने राहू शकत नाही आणि माणसं वनामध्ये राहू शकत नाही. जो जिथं आहे तिथं समाधानाने राहील आणि परमेश्वरावर जीवाला क्षीरभरही दुःख होऊ नये. तो अनंत जन्माची माता आहे ना, मातेचा भाव कसा असतो, आपल्याला इकडे सुखात राहील. आणि म्हणून देव म्हणतात, महात्मे हो, आता तुम्ही जा. आणि पक्षाला आज्ञा कळाली, देवाला परिक्रमा केली आणि मग तो पक्षी निघून गेला अज्ञात स्थळी. ज्ञानी यांनी सांगितलं तो वाया गेला. आणि त्या दिवशी श्री चक्रधर प्रभू बातेपूरला थांबले, तिथल्या जीवांचा उद्धार केला. तिथून गाडेसावरगावला गेले, तिथून करडगावला गेले, तिथून ढाकेपळला गेले, तिथून रामसगाव, माणिकदंड, पंचाळेश्वर या प्रदेशामध्ये तिकडील जीवांचा उद्धार करण्यासाठी श्री चक्रधर प्रभू गेले.
तर असं हे तीर्थस्थान आहे. मार्गी वेधे भारद्वाज गमन हे 1650 तीर्थस्थानांपैकी असं तीर्थस्थान आहे, करुणामय तीर्थस्थान आहे. आणि म्हणून इथं पूर्वीपासून अशी एक प्रथा परंपरा आली की 62,500 दोष नाचण्यासाठी या ठिकाणी पितृदोष नाशक, कालसर्पनाशक दोष असे ब्रह्मविद्या शास्त्राच्या आधाराने हे दोष नाचण्याची परंपरा झाली. असं या ठिकाणचं हे महात्म्य आहे. आपण या भूमीवरती आलेले आहात. ही भूमी अत्यंत पवित्र भूमी आहे. 800 वर्षापासून या भूमीवरती शेकडो साधकांनी ईश्वराचं स्मरण करत करत देह त्यागलेला आहे. इथे म्हणजे ज्या ज्या स्थानावर गंगा तीर असावे, स्वामींनी सांगितलं हे गंगा तीर आहे. तिकडचे वाराडातले लोक स्वदेश त्याज्य, स्वतःचा देश त्यागावा असं देवाचं वचन आहे. म्हणून तो त्यांचा प्रदेश त्यागून ते इकडे गंगा तीराला येतात. मग गंगा तीराला आल्यानंतर आपलं कोणी ओळखीचं नाही, काही नाही, अशा ठिकाणी अस्थि परिहासन करणारे पुरुष थांबत गावामध्ये भिक्षेला जात, इथं नामस्मरण करत हळूहळू त्यांची प्राण जो त्या ठिकाणी कमी 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 होत शांत होत जाईल. कोणीतरी विधी करेल. असे शेकडो साधू संत या भूमीवरती काय झालेले आहेत, देह ठेवलेला आहे त्यांनी. आणि जिथं साधकांचं देह जातं ते फार मोठे सत्व भूमी बनून जाते. असं या तीर्थस्थानाचं महात्म्य. सर्वज्ञ श्री तर आता हे लीळा चरित्र सूत्रपाठ जे आहे, या सूत्रपाठाचे आता पालखी काढत आहे आम्ही. पालखी